की संतांना महापुरुषांना त्रास होतोय, मग त्यांना बाहेर काढण्यासाठी जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी वृष्टी सूत्राने भगवान शिव प्रभूंचं ध्यान करून वर्षा निर्माण केली, पाऊस पाडला. आताही कर्नाटक मधल्या बिदर च्या त्या गॅजेट मध्ये नोंद आहे त्या काळची पाऊस पडल्याची. कारण पुरावे आहेत. जेव्हा वीरशैव धर्म आणि लिंगायत धर्म वाद चालू होता, मी म्हणेल वीरशैव धर्म हा पंचाचार्य स्थापित नाही आणि बसवेश्वर स्थापित देखील नाही. जहीचा शिव तहीचा शिवाचार, नवा झाला म्हणती ते पामर. हा वीरशैव धर्म सनातन आहे. भगवान शिवापासून या वीरशैव धर्माची स्थापना झालेली आहे आणि या आचार्यांनी या धर्माची ग्लानी दूर केली. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात या धर्माची मरगळता दूर केली. म्हणून हे पंचाचार्य स्थापित नाही आणि बसव स्थापित देखील हा धर्म नाही. मग अशा वेळेस लिंगायत धर्म आणि वीरशैव धर्म त्यावेळेस जगद्गुरु प्रसिद्धांच्याच मठाचा पुरावा काशी जगद्गुरूने कोर्टामध्ये दिला होता. कारण जगद्गुरु प्रसिद्धांची समाधी साखरखेड्याला ही इसवी सन 1058 शके 980 संजीवन समाधीस्थ झालेले आहेत स्वामी. आणि त्याच स्वामींनी त्या बिदर प्रांतामध्ये पाऊस पाडला आणि त्या राजाला सांगितलं, त्या बंदीमध्ये बंधनात टाकलेल्या तू साधू संतांना सोडून दे. त्यांच्या पापाचं हरण, त्या राजाच्या पापाचं हरण प्रसिद्ध महास्वामीजींनी केलं. म्हणून जपा प्रसिद्ध 4 अक्षर, हरतील पापे रे दुस्तर. असा हा प्रसिद्ध माऊलीचा तारक मंत्र आहे आणि या प्रसिद्ध माऊलीच्या तारक मंत्रानेच आपले पाप जळणारे आहे. आणि प्रसिद्ध माऊली ही फले सिद्धी प्रदायकम, क्षणामध्ये आपल्याला मुक्ती देते. क्षणामध्ये प्रसिद्ध नाम उच्चारिता. ती मुक्ती लक्ष्मण महाराजांना लाभली.